ट्रस्ट मारुती सुझुकीवर आहे आणि ती पसंतीला उतरते। पेट्रोल प्लस सीएनजी किलोमीटर आहे हे फक्त 24,000 आहे। 2 एअरबॅग आहे, 1,80,000 मिळून तुम्हाला सर्व बँकेचं लोन अवेलेबल आहे। तसं गाडीला VIP नंबर आहे, तर गाडी फर्स्ट 7 सीटर आहे। VW आणि यंगस्टर हे एक म्हणतात इक्वेशन असतं। महिंद्रा स्कॉर्पिओ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी आलेलो आहे कासरवाडीमध्ये आणि कुठे आले माहिती का, मी आलेलो आहे अमन कार बाजारमध्ये। आणि यावेळी पण आहे ना, विकास सरांनी जबरदस्त असा स्टॉक आणलेला आहे मित्रांनो या गणेश चतुर्थीसाठी आणि एकदम बेस्ट रेटमध्ये या सर्व काही गाड्या तुम्हाला मिळणार। तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। मी भेटतो तुम्हाला पुढे। तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत विकास सर, जे की अमन कार बाजारचे ओनर। सर कसे आहात? एकदम मस्त सर, तुम्ही कसे आहात? एकदम मस्त। येस सर। सर, गणेश चतुर्थी येते, काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले? येस, आपला आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण येणारा फेस्टिवल जो आहे गणेश चतुर्थी, हा त्यानिमित्तच आपण हा खास करून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। प्लस आपण ह्या व्हिडिओमध्ये आपले जे अमन कार बाजारची जी फॅमिली आहे, त्या फॅमिलीमध्ये आपली जी कार आहे आणि येणाऱ्या बाप्पाचं आगमन आहे हे त्या कारमधूनच झालेलं पाहिजे, त्यासाठी हा एक छोटासा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि त्याप्रमाणे आपण अगदी ॲटोमॅटिक असू दे, डिझेल असू दे, आपल्या बजेट फ्रेंडली ज्या गाड्या म्हणतात तशा सर्व आपण व्हेकल्स आपण इथं अवेलेबल केलेले आहे। आपल्या कस्टमरच्या मागच्या रिक्वायरमेंट होत्या तुमच्या व्हिडिओमध्ये, आपण नक्कीच त्या कमेंट वाचतो, तर त्याप्रमाणे लो बजेटपासून ते अगदी हाय बजेटपर्यंत सर्व प्रकारच्या व्हेकल्स आपण इथं अवेलेबल केलेले आहेत। नक्कीच। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर, एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा। येस, आपला ॲड्रेस आहे अमन कार बाजार, पिंपळे गुरव रोड, नियर सरिता कुंज अपार्टमेंट, किंवा निवर रेल्वे गेट जरी सांगितलं तर नक्कीच तुम्हाला अमन कार बाजारमध्ये पाठवतो। तर मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका। सर्वात पहिले कुठली दाखवत आहे? येस, सर्वात पसंतीची जी सगळ्यांची कार असते आणि ती पसंतीला उतरते अशी आपण कार इथे अवेलेबल केलेली आहे। टाटा टियागो, या गाडीची जर खासियत सांगायचं झालं तर गाडीला 2 एअरबॅग आहेत, प्लस गाडी ऑटोमॅटिक आहे, फुल लोडेड गाडी आहे। गाडीचं किलोमीटर आहे कमी चाललेलं आहे, गाडीचं किलोमीटर म्हणजे गाडी फक्त 52,000 चाललेली आहे। फर्स्ट ओनर गाडी आहे, गाडी विथ सर्व्हिस हिस्ट्री आहे, गाडीची सर्व्हिस पूर्ण गाडी शोरूम मेंटेन गाडी आहे। आणि गाडीची आपण जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही 4,90,000 ठेवलेली आहे, आपण त्यामध्ये पण नक्कीच निगोशिएट करू। 4,90,000 तुम्हाला टियागो मिळणार आहे आणि 4 स्टार 5 स्टार सेफ्टी रेटिंग पण गाडीसोबत तुम्हाला। जर ज्यांना कोणाला टियागो घ्यायची असेल मित्रांनो, स्टॉकमध्ये इथे अवेलेबल। VWची पोलो आलेली आहे आणि हिचा पण फॅन बेस एक वेगळाच आहे। VW आणि यंगस्टर हे एक म्हणतात इक्वेशन असतं, त्याप्रमाणे आपण VWची पोलो इथे अवेलेबल केलेली आहे। पोलो गाडीची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे इथं आपण अवेलेबल केली आहे। 2014ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। गाडीचं जर किलोमीटर बघितलं तर गाडी ही फक्त 53,000 चाललेली आहे। गाडीची आपण आस्किंग प्राइसिंग ठेवली आहे ती कमी, म्हणजे 3,40,000 ठेवलेली आहे। गाडीची जर खासियत सांगायचं म्हटलं तर गाडी फुल्ली लोडेड आहे, 2 एअरबॅग आहेत गाडीला, प्लस गाडी आत्तापर्यंत फर्स्ट टू लास्ट सर्व गाडीच्या हिस्ट्री आहेत, ही शोरूम मेंटेन गाडी आहे। सर्व्हिस हिस्ट्री वगैरे सर्व अवेलेबल आहे आपल्याकडे। जो व्हिडिओ पाहून कोण येईल नक्कीच आपण त्यामध्ये निगोशिएट करू। मित्रांनो, गावाकडे बरीच डिमांड असते इको गाडीची आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये विचार असं इको आहे का, स्टॉकमध्ये इथे गाडी आलेली आहे। आपल्याकडे मारुती सुझुकीची इको कार अवेलेबल झालेली आहे। गाडी जर फर्स्ट फीचर बघितले तर गाडी फर्स्ट 7 सीटर आहे, प्लस पेट्रोल प्लस CNG आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। गाडी चाललेली आहे फक्त 68,000 चालली आहे गाडी। आणि खूप सारी रिक्वायरमेंट असते की बिझनेससाठी गाडी हवी, त्यासाठी रिक्वायरमेंटसाठीच आपण ही गाडी अवेलेबल केलेली आहे। आणि गाडी पूर्ण मेंटेन आहे गाडी। आणि गाडीची जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही गाडीची आस्किंग प्राइस हे 3,80,000 ठेवलेली आहे, आपण त्यामध्ये पण नक्कीच निगोशिएट करू। 380 मित्रांनो इको गाडी घेऊन जा, पेट्रोल प्लस CNG मध्ये। पुढे अजून एक डिमांडिंग कार आलेली आहे मित्रांनो, सेलेरिओ आलेली आहे, MH14 मध्ये तुम्हाला मिळणार आहे। खूप लोकांचा ट्रस्ट मारुती सुझुकीवर आहे। आज जर बजेट फ्रेंडली आणि म्हटलं तर सुझुकीसाठी खूप रिक्वायरमेंट असते, त्याप्रमाणे आपण 2015ची मारुती सुझुकी ॲटोमॅटिक फर्स्ट ओनर गाडी आहे। गाडी फक्त ही 24,000 चाललेली आहे, लेस ड्रिवन आहे गाडीची। गाडी पूर्ण शोरूम मेंटेन आहे, फुल लोडेड गाडी आहे। आणि गाडीची जी आपण आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही 390 ठेवलेली आहे, आपण त्यात पण नक्कीच सर निगोशिएट करू। जे कोणी छोटी हॅचबॅक गाडी ऑटोमॅटिकमध्ये शोधत असेल डेफिनेटली तुम्ही या सेलेरिओकडे जाऊ शकता। पुढे मित्रांनो 7 सीटरमध्ये पाहू शकता इनोवा गाडी आलेली आहे। गाडीचा नंबर पण चेक करा, 22227 गाडीचा नंबर असणार आहे, MH12 मध्ये। सर, काय डील आहे? आपल्याकडे टोयोटोची गाडी तर अवेलेबल झालेली आहे, प्लस गाडीला VIP नंबर आहे, 2011ची आहे गाडी, 7 सीटर आहे। गाडीची जी रनिंग आहे ही 185,000 झालेली आहे। प्लस गाडी पूर्ण गाडी ही प्रॉपर अशी मेंटेन आहे गाडी। आणि गाडीची जी आपण आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही 5.5 लाख रुपये ठेवलेली आहे, आपण त्यात पण नक्कीच निगोशिएट करू। तर 5.5 लाखात मित्रांनो इनोवा तुम्हाला मिळणार आहे। गाडी एकदा व्हिडिओच्या मार्फत चेक करून घ्या,
कॅप्टन सीट्स वगैरे मित्रांनो बसवलेल्या आहेत. पुढे आलेली आहे मित्रांनो i20. आपल्याकडे 2009ची गाडी अवेलेबल झालेली i20 आहे, पण या गाडीचे झाले तर 2027पर्यंत पेपर जे व्हॅलिड आहेत. गाडी ही सेकंड ओनर आहे आणि गाडीची जी आपण आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही 180 ठेवलेली आहे. आपण नक्कीच ते आपण निगोशिएट करू. 1,80,000 तुम्हाला मिळणार आहे आणि 27पर्यंत 2027पर्यंत पेपर पण क्लिअर पण व्हॅलिड असणार आहे, तर पुढे पण अजून वापरू शकता. आणि सर, बऱ्याच जणांच्या मनामध्ये कन्फ्युजन असते की ह्या गाड्या त्या पुढे रिपासिंग होतात की नाही. येस, गाडी जेव्हा शोरूममधून बाहेर पडते तेव्हा 15 वर्षाचं त्याचं हे असतं. आपल्याला त्याचं लिमिट असतं. नंतर 15 वर्षानंतर परत 5 वर्ष सुद्धा त्याच्यामध्ये रिपासिंग गाडी होते. गाडी एकदम कंडिशनमध्ये ठेवली तर रिपासिंग होते गाडी नक्कीच. खूप सारी डिमांडेबल जर कार असेल तर एक्सेंट जर गाडीचं बघितलं तर गाडी ही सेडानमध्ये गाडी येते. गाडीचा जो बूट फेस्ट किंवा गाडीच्या आतमध्ये इंटेरियर वगैरे आणि कस्टमरचा जो जे कस्टमर आपले बसतात त्यामध्ये जो स्पेस आहे हा सगळ्यात बेस्ट आहे. 2000 आपल्याकडे 14ची गाडी इथे अवेलेबल झालेली आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे. 68,000 गाडी चाललेली आहे आणि गाडीची आपण ही जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही 4,10,000 ठेवलेली आहे. प्लस गाडी पुन्हा नंबर आहे. 4,10,000 तुम्हाला ही एक्सेंट गाडी मिळणार आहे. जे कोणी शोध असतील अमन कार बाजारमध्ये डेफिनेटली व्हिजिट करायला विसरू नका. पुढे मित्रांनो आलेली आहे VWची ॲमिओ. आपल्याकडे VWमध्ये एक ऑप्शन अवेलेबल झाली आहे. सेडानमध्ये कार आहे. VWमध्ये फोक्सवॅगनची ॲमिओ आहे. 2016ची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. 2 एअरबॅग आहे. बॅक कॅमेरा आहे. प्लस गाडी ABS सिस्टीम आहे. फुल लोडेड गाडी आहे. गाडी घ्या आणि डायरेक्ट तुम्ही वापरा अशा कंडिशनमध्ये. पूर्ण गाडी शोरूम मेंटेन आहे. गाडीची किलोमीटर आहे ते कमी म्हणजे गाडी फक्त 58,000 चाललेली आहे गाडी. आणि गाडीची आपण ही आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही 4,90,000 ठेवलेली आहे. त्यात पण आपण नक्कीच सर निगोशिएट करू. 4,90,000 मित्रांनो ॲमिओ गाडी मिळणार आहे. फुल्ली लोडेड गाडी असणार आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा. पुढे मित्रांनो आलेली आहे क्विड. पाहू शकता रेड कलरमध्ये असणार सर. आपल्याकडे रेनॉल्टची क्विड 2016ची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. ह्या गाडीची खासियत सांगितलं तर गाडी RXT ऑप्शनल आहे. गाडीला सिंगल एअरबॅग आहे. प्लस गाडी ही लेस ड्रिवन आहे. पूर्ण गाडी शोरूम मेंटेन आहे. आणि गाडीची जर आस्किंग प्राइसिंग आपण बघितली तर सगळ्यात कमी म्हणजे मार्केटपेक्षा आपण कमी ठेवलेली आहे ती म्हणजे 2,65,000 ठेवलेली आहे. आपण त्यात पण नक्कीच सर निगोशिएट करू. नक्कीच 2,65,000 तुम्हाला ही गाडी मिळणार आहे. आतलं इंटेरियर वगैरे पण पाहू शकता ग्रे रेड कलरमध्ये आहे. पुढे आलेली आहे मित्रांनो ग्रँड आय10. आपल्याला खूप सारी अशी रिक्वायरमेंट होती की पेट्रोल प्लस CNG गाडी अवेलेबल करा. पेट्रोल प्लस CNG त्याप्रमाणे आपण 2014ची गाडी आहे. पेट्रोल प्लस CNG आहे. गाडी बटन स्टार्ट आहे. ॲटो मिरर आहे. टचस्क्रीन आहे. 4ही टायर एकदम न्यू ब्रँडेड आहेत. या गाडीची आपण जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही सगळ्यात कमी म्हणजे ही गाडी 4 लाखाला आपण ठेवलेली आहे. 4 लाखामध्ये पुन्हा नंबर ग्रँड आय10 स्पोर्ट गाडी. तर सर्वच गाडीमध्ये काहीच करायचं गरज नाही. घेऊन फक्त चालवायची गाडी. तर ग्रँड आय10 पण मित्रांनो स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहे. आल्यानंतर मान सन्मान सर नक्की सर तुमचा व्हिडिओ पाहून कोणी येईल त्याला रेफरन्स देईल तर त्याचा नक्कीच तिथं मान सन्मान होईल. आणि त्याला जी कोणतेही पण त्याला आपले व्हेकल आवडेल तर त्यामध्ये नक्कीच आपण त्याला चांगल्या प्रकारचा डिस्काउंट देऊ आणि त्याच्या घरी आपण गाडी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अजून एक मित्रांनो एक्सेंट गाडी अवेलेबल आहे. व्हाईट कलरमध्ये मिळेल. बरेच वेळा असा प्रॉब्लेम असतो की 14ची गाडी आहे आणि बजेटचा इश्यू असतो. तर त्या बजेटचा इश्यूसाठी आम्ही 2014ची आपल्याकडे गाडी आहे. गाडी ही थर्ड ओनर आहे पण गाडी ही किलोमीटर आहे हे फक्त 24,000 आहे. प्लस या गाडीची आत्तापर्यंतची म्हणजे 2014पासून ते 2024पर्यंतची सर्व सर्व्हिस हिस्ट्री आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. गाडी पूर्ण शोरूम मेंटेन आहे आणि गाडीची आस्किंग प्राइसिंग ही सगळ्यात कमी म्हणजे 2,90,000मध्ये आम्ही 2014ची हुंडाई एक्सेंट SMT ऑप्शनल ही गाडी आम्ही देणार आहोत. नक्कीच 2,90,000 मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार आहे आणि कमी चाललेली फक्त 24,000 चाललेली गाडी तुम्हाला मिळते. त्यानं आलेली टाटाची झेस्ट. टाटा कंपनी आणि एक त्याची बिल्डअप क्वालिटी एक बेस्ट असं एक प्रेझेंटेशन असतं टाटाचं. आणि आता जे कस्टमरचा जर ओघा बघितला तर टाटाच्या गाडीची खूप आपलीच डिमांड असते. त्याप्रमाणे 2014ची गाडी आहे. टाटाची जस्ट अवेलेबल केली आहे. प्लस गाडी पेट्रोल प्लस CNG आहे. येस आणि गाडी सेकंड ओनर आहे. गाडीची आपण जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही 3 लाख फक्त 3 लाख ठेवलेली आहे. त्यात पण आपण नक्कीच निगोशिएट करू. पुढे ब्लॅक ब्युटी स्टॉकमध्ये आलेली आहे. पाहू शकता होंडा सिटी आलेली आहे. आपल्याकडे दरवेळेस म्हणजे एक होंडा सिटी गेली की दुसरा होंडा सिटी नक्कीच अवेलेबल असते. त्याप्रमाणे 2011ची ब्लॅक कलर ॲटोमॅटिकमध्ये गाडी आपण अवेलेबल केलेली आहे. येस आणि गाडीचं जे किलोमीटर आहे 68,000 आहे. गाडी सेकंड ओनर आहे आणि गाडीची आपण जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही 2,75,000 ठेवलेली आहे. कोणी येईल नक्कीच त्याचा मान सन्मान होईल. महिंद्रा स्कॉर्पिओ VLX व्हेरियंट असणार आहे. 2013ची गाडी आहे. सिंगल ओनर गाडी आहे. 1,52,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. 70% टायर्स पण आहेत आणि या गाडीची आस्किंग प्राइस ठेवलेली आहे 5,50,000 रुपये जे की निगोशिएबल असणार आहे. तर मित्रांनो तुम्ही अमन कार बाजारचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राइसमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात. डेफिनेटली या गणेश चतुर्थीला इथे व्हिजिट करायला विसरू नका.
जाता आपल्या व्ह्युअर्सला थोडंफार सांगा की तुमच्याकडे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज वगैरे मिळतात. येस आपल्याकडे कोणतीही तुम्ही व्हेकल घ्या, आपल्याकडे 2011 पासून ते अगदी 2000 आत्ता येणाऱ्या 24 सालापर्यंत आपल्याकडे सर्व बँकेचं लोन अवेलेबल आहे. प्लस आपल्याकडे ऑल फायनल फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. प्लस आपण आतापर्यंत लोन हे आपण म्हणजे पुणे ते आपण एक एरिया आपला लिमिटेड एरिया होता बँकेचा, पण आपण आत्ता ऑल महाराष्ट्रामध्ये आपण त्याची लोन फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे. फक्त कस्टमरचा प्रोफाईल हा जर स्ट्रॉंग असेल तर नक्कीच त्याला आपण येणाऱ्या 5 दिवसामध्ये फक्त विदिन 5 डेजमध्ये आपण त्याला त्याची फाईल आपण लोनमध्ये अवेलेबल करून देऊ आणि त्याच्या घरामध्ये त्याच्या ड्रीम कार आपण नक्कीच त्यांना देऊ. विचारायचं होतं तुमच्या इथे ज्या गाड्या आहेत त्यांच्या ती वॉरंटी वगैरे मिळेल का? येस आपल्याकडे हुंडाईची एस प्रॉमिसची वॉरंटी अवेलेबल आहे. प्लस आपण 2018 नंतर ज्या कार्स आहेत त्याला आपण वॉरंटी प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये 6 मंथची वॉरंटी आहे, 1 वर्षाची वॉरंटी आहे. जसे कस्टमरची डिमांड आहे आपण नक्कीच त्यांना वॉरंटीसुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. आणि सर गणेश चतुर्थी वगैरे येते तर काय ऑफर वगैरे आहे की नाही? मी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं की येणारा फेस्टिवल हा बाप्पाचा आहे आणि बाप्पाचं आपल्या एक महाराष्ट्रामध्ये खूप मोठं स्थान आहे सगळ्यांच्याच मनामध्ये. आणि नक्कीच अमन कार बाजारचा हा त्याच्यामध्ये छोटासा एक हातभार आम्ही लावणार आहोत आणि त्याची ड्रीम कार आणि येणारा बाप्पा हा नक्कीच ह्या त्याच्या ड्रीम कारमधून त्याच्या घरी गेला पाहिजे ह्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. आमच्या इथे पेट्रोल प्लस CNG असू दे, डिझेल असू दे, प्लस ऑल फॅसिलिटी मतलब ज्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट आहेत आणि मोस्टली म्हणजे ज्या आपण व्हेकल्स इथं अवेलेबल केलेल्या आहेत ह्या बजेट फ्रेंडली कार्स इथं आपण अवेलेबल केलेल्या आहेत आणि त्यांच्या डिमांडेबल ज्या कार्स आहेत त्या आपण नक्कीच त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यातला जर ॲड्रेस सांगायचा म्हटलं तर अमन कार बाजार आहे, पिंपळे गुरव रोड, नियर सरिता कुंज अपार्टमेंट किंवा नियर रेल्वे गेट सांगितलं तर आहे. आणि स्क्रीनवरती आमचा नक्कीच तुमचा आम्ही नंबर आमचे दोघांचे नंबर अवेलेबल केलेले आहेत. कधीही तुम्ही कॉल करा. कुठल्याही प्रकारचं जरी तुम्हाला सजेशन जरी हवे असतील तर नक्कीच आम्ही त्यामध्ये तुम्हाला आम्ही योग्य असं सजेशन व्हेकलच्या बाबतीत देऊ. तर विकास सर आणि युनिस सर इथे अवेलेबल आहेत मित्रांनो. डेफिनेटली तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना कॉल करायला विसरू नका आणि तुमची मनपसंत गाडी तुमच्या घरी घेऊन जा. बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील. तर मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.